हॅलो नमस्कार, मी अभिजित पेशकार. रिनीटचा मुद्दा गरम आहे. विद्यार्थी कन्फ्युज्ड आहेत की रिनीट होणार आहे का नाही होणार आहे आणि झाली तर आम्ही काय करायचं आणि नाही झाली तर मग ज्यांना थोडा फार कमी स्कोर आहे ते पण दुविधेमध्ये आहेत की नेमकी करायचं काय. तर अशा वेळेस साकार पीसीएमबी कडून एक खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी घेऊन आलेलो आहे. तर आपण दोन पॉसिबिलिटीजवर बोलूयात. समजा रिनीट झाली तर काय होणार. त्याच्या आधी आपण डिस्कस करूया की रिनीट अगर नाही झाली म्हणजे ठीक आहे, रिनीट बद्दल आपण विचार करतो पण नाही झाली तर आता आपण काय केलं पाहिजे, या पॉइंटला आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, नाही झाली तर ठीक आहे, पण आतापासून आपण काय केलं पाहिजे. ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांना ऍडमिशन भेटणार आहे, त्यामुळे त्यांना रिलॅक्स राहायचं आहे. रिनीट नाही झाली तर तुमचं ऍडमिशन होणारच आहे, पण त्याचं डिसिजन येईपर्यंत तुम्हाला रिव्हिजन चालू ठेवायचं आहे. तुमचं जे रिव्हिजन आहे ते तुम्हाला चालू ठेवायचं आहे. बायोलॉजी केमिस्ट्रीचं एनसीईआरटी वाचत राहा. फिजिक्सचे फॉर्म्युले अधूनमधून क्वेश्चन्स जमत असेल, तुम्हाला वेळ भेटत असेल तर सॉल्व्ह करा. हे बघा मुलांना, खूप महत्वाचा तुमचा करिअर विषयीचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज हलगर्जीपणा दाखवू नका. वाचत राहा, अभ्यास करा, काही फरक पडत नाही. आपलं करिअर ह्यानी चांगलं होऊ शकतं. त्यामुळे रिनीट नाही झाली तर काही हरकत नाही, पण तुमचं रिव्हिजन चालू ठेवा. ज्यांना कमी मार्क आहेत ते तुमचं प्रिपरेशन पुन्हा सुरू करू शकतात. आपले उडान 3 बॅच मध्ये तुम्ही या आणि तुमचा अभ्यास पुन्हा सुरू करा. ज्यांचा ऑलरेडी कमी स्कोर आहे, त्यांचा कमी स्कोर आहे तर रिनीट झाली काय नाही झाली काय तुम्हाला पुन्हा अभ्यास करायचाच आहे. जर रिनीट झाली तर तुमचा फायदा होणार आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यास सुरू करावा लागणार आहे. पण जर रिनीट झाली सर, तर त्यासाठी आम्ही आतापासून काय प्रिपरेशन केलं पाहिजे. तर तुम्हाला फक्त तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे तोपर्यंत, जोपर्यंत सुप्रीम कोर्टचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतः तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. एनसीईआरटी वाचत राहणं, फिजिक्सची पीवायक्यू सॉल्व्ह करत राहणं. पण ज्या दिवशी निकाल येईल, लेटेस्ट 10 दिवसांनी निकाल आला, त्याच्या पुढे तुम्हाला ते 1 महिना भेटणार आहे. त्या 1 महिन्यामध्ये आपण तुमचे रिव्हिजन लेक्चर्स अरेंज करणार आहे. त्याच्यानंतर तुमचे पेपर्स आम्ही कंडक्ट करणार आहेत आणि डाऊट सेशन सुद्धा आपण तुमच्यासाठी ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला निकाल आल्यानंतर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण की त्याच्यानंतर पूर्ण सूत्र हे साकार हँडल करणार आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायचंय. फक्त निकाल येईपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. हवं असेल तर क्लासमध्ये येऊन बसा. उडान 3 मध्ये अजूनही जागा आहे, तुम्ही तिथे येऊन तुमचा अभ्यास करू शकता. ओके. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जर रिनीट झाली तर पुन्हा एवढाच भव्य दिव्य सक्सेस साकारच्या विद्यार्थ्यांना 100% मिळवून देण्याची जबाबदारी ही आमची आहे. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका. शांत राहा, टेन्शन घेऊन काहीच होणार नाही बेटा. रिलॅक्स राहा. ओके, ऑल द बेस्ट. बाय.